नाशिकचा बलात्कारी भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणात दिवसेंदिवस नवे खुलासे होत आहेत. या प्रकरणामध्ये भोंदूबाबा अशोक खरात याने अनेक महिलांचं शोषण केलं होतं. तसे व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झालेले होते आणि त्यानंतर याच भोंदूबाबाशी असलेल्या जवळच्या संबंधामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा जो आहे रुपाली चाकणकर यांना द्यावा लागलेला होता. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा सुद्धा राजीनामा त्यांना द्यावा लागला होता. यावरती स्पष्टीकरण देताना रुपाली चाकणकर असं म्हणालेल्या होत्या की मी फक्त आमच्या कुटुंबानं फक्त हा जो भोंदूबाबा बलात्कारी भोंदूबाबा आहे कॅप्टन अशोक खरात याला फक्त गुरुस्थानी मानलेलं होतं. या व्यतिरिक्त आमचा त्याच्याशी कशाही पद्धतीचा संबंध नाही, अशा पद्धतीचं वक्तव्य राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी तसं वक्तव्य केलं होतं. परंतु आता या प्रकरणामध्ये एक धक्कादायक माहिती पुढे येते आणि ती माहिती नेमकी काय, या माहितीमधून रुपाली चाकणकर आणि त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांचा हा जो भोंदूबाबा आहे कॅप्टन अशोक खरात त्याच्याशी कशा पद्धतीचा संबंध होता हे सगळंच या माहितीमधून पुढे येणार आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूयात की ही धक्कादायक माहिती नेमकी काय. नमस्कार, मी राजरत्न जोन आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. नाशिकचा बलात्कारी भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याची तब्बल मागील 1.5 महिन्यांपासून कसून एसआयटी कडून चौकशी सुरू आहे. त्याचं जे कृत्य होतं ते अत्यंत अश्लाघ्य असं कृत्य होतं. त्याने अनेक महिलांना, भोळ्या बाबड्या महिलांना थेटपणे आमिष दाखवली. मला ज्योतिष कळतं, मला अंकशास्त्राचा अभ्यास आहे, अशा पद्धतीचं आमिष दाखवली आणि त्यानंतर त्यांच्यावरती सातत्याने बलात्कार केला. केवळ एकदाच बलात्कार केला नाही, तर सातत्याने त्यांच्यावरती बलात्कार केला. केवळ बलात्कार करून हा भोंदूबाबा थांबलेला नव्हता, तर त्याने अनेक महिलांचे अश्लील व्हिडिओ चित्रित सुद्धा केले होते. या भोंदूबाबाचे केवळ महिलांशी संबंध होते का, तर त्याचे अनेक क्षेत्रामधल्या मान्यवर लोकांशी संबंध होते, त्याचे अनेक पॉलिटिक्स मधल्या लोकांशी संबंध होते, अनेक सेलिब्रिटी लोकांशी त्याचे संबंध होते, उद्योग जगतातील लोकांशी सुद्धा त्याचे संबंध होते, अशी माहिती पुढे आलेली आहे. या भोंदूबाबाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर या प्रकरणामध्ये एसआयटी सध्या कसून तपास करतेय. मागील 1.5 महिन्यांपासून या प्रकरणाचा कसून तपास केला जातोय आणि याच प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा जो आहे तो राजीनामा द्यावा लागलेला होता. रुपाली चाकणकर यांनी अगदी स्पष्टपणे स्पष्टीकरण दिले होतं आणि ते स्पष्टीकरण म्हणजे माझा आणि या भोंदूबाबाचा कसल्याही पद्धतीचा संबंध नाहीये. केवळ आमच्या कुटुंबानं त्याला गुरुस्थानी मानलेलं होतं, एवढाच काय तो आमचा संबंध आहे. या व्यतिरिक्त आमचा त्याच्याशी कशाही पद्धतीचा संबंध नाही. रुपाली चाकणकर यांचे अनेक व्हिडिओ जे आहेत ते व्हायरल झालेले होते. ज्या व्हिडिओमध्ये रुपाली चाकणकर या थेटपणे या भोंदूबाबाचे पाय धुताना आणि पदराने त्याचे पाय साफ करताना दिसून आलेल्या होत्या आणि त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये टीका झालेली होती. परंतु रुपाली चाकणकर यांनी जो दावा केलेला होता तो दावा म्हणजे आमचा आणि माझा या भोंदूबाबाशी कसल्याही पद्धतीचा संबंध नाही, तोच दावा खोडणारी एक माहिती आता पुढे आलेली आहे. गुवाहाटीच्या रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये एकाच तारखांना हा जो भोंदूबाबा अशोक खरात आहे, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर हे 3 दिवस एकाच हॉटेलमध्ये वास्तव्यास होते, अशी माहिती आहे. 28 ऑगस्ट 2021 ते 30 ऑगस्ट 2021 या तारखांना या दरम्यान हे तिघेही गुवाहाटीच्या रेडिसन ब्ल्यू या हॉटेलमध्ये वास्तव्यात होते, अशी माहिती आहे. याच दरम्यान त्यांनी कामाख्या देवीचं दर्शन घेऊन पूजा अर्चा केल्याची सुद्धा जी आहे ती माहिती आहे. सातत्याने रुपाली चाकणकर जी या गोष्टी नाकारत होत्या की आमचा या भोंदूबाबाशी कशाही पद्धतीचा संबंध नाही, त्याच रुपाली चाकणकरांचा दावा फेटाळणारी ही माहिती आहे. सध्या ज्या पद्धतीने भोंदूबाबाने मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक अफरातफरी केलेली आहे, या प्रकरणामध्ये सुद्धा आता ईडी कडून रुपाली चाकणकर यांची चौकशी केली जाणार आहे. रुपाली चाकणकर यांना चौकशीसाठी जे आहे ते ईडी कडून जे आहे ते बोलवण्यात आलेलं आहे. परंतु ज्या भोंदूबाबाने मोठ्या प्रमाणामध्ये अनेकांना भूलताफा दिल्या, अनेकांकडून लाखो करोडो पैसे उकळलेले होते आणि त्याचबरोबर या भोंदूबाबाची असणारी जी संस्था आहे शिवनिका संस्था, या शिवनिका संस्थेवरती रुपाली चाकणकर विश्वस्त असल्यामुळे रुपाली चाकणकर यांची सुद्धा आता ईडी कडून जी आहे ती चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती आहे. परंतु आता या भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी असलेल्या संबंधामुळे रुपाली चाकणकर यांच्या अडचणीमध्ये आता वाढ झालेली आहे. मागे जर पाहिलं तर रुपाली चाकणकर यांना एसआयटीने बोलवले होतं. तब्बल त्यांची 5.5 तास चौकशी केली होती. अनेक प्रश्न रुपाली चाकणकर यांना विचारण्यात आले होते की तुमची आणि या भोंदूबाबाची ओळख कशी, त्यांचा आणि तुमचे संबंध नेमके काय आहेत, तुम्ही आणि या भोंदूबाबा एका संस्थेवरती आहात, विश्वस्त म्हणून आहात, कशा पद्धतीने तुम्हाला विश्वस्त म्हणून घेण्यात आले होते, असे अनेक प्रश्न जे आहेत
एसआयटी कडून रुपाली चाकणकर यांना विचारण्यात आले होते. परंतु आता ही जी माहिती पुढे आलेली आहे, या माहितीमुळे रुपाली चाकणकर यांचा पाय अजूनही खोलात गेल्याचं चित्र आहे. कारण 3 दिवस गुवाहाटीमध्ये ह्या रुपाली चाकणकर, त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर आणि हा भोंदूबाबा अशोक खरात मुक्कामाला होते. तब्बल 28 ऑगस्ट 2021 ते 30 ऑगस्ट 2021 या दरम्यान हे तिघेही जण त्या ठिकाणी वास्तव्यास होते. कामाख्या देवीचं दर्शन घेतल्याची सुद्धा त्यांनी माहिती आहे. आणि त्यामुळे कुठेतरी आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू झालेल्या आहेत की रुपाली चाकणकर यांचा या भोंदूबाबाशी अत्यंत जवळचा संबंध आहे आणि त्यामुळेच जे आहे रुपाली चाकणकर यांची सुद्धा कसून चौकशी करावी अशी मागणी त्यांच्याच पक्षातील विरोधक असणाऱ्या, त्यांच्याच पक्षातील नेते असणाऱ्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केलेली आहे. त्याचबरोबर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलेली आहे, संगीता तिवारी यांनी केलेली आहे. त्यामुळे आता रुपाली चाकणकर यांच्या अडचणीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होणार आहे आणि आता हे जे डिटेल्स आलेले आहेत त्या डिटेल्सचा आधार घेऊन कशा पद्धतीने आता एसआयटी कडून रुपाली चाकणकर यांची पुन्हा एकदा चौकशी केली जाते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. प्रत्येक घटनांची अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपल्या महाराष्ट्र आपली बातमी. आता जोकासु STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासु STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.